म्हणजेच श्री अविनाश जाधव, श्री नितीन जाधव, श्री राजूबाई कुमार, हर्षल मांडवकर, श्री मधुकर बारे, श्री सुशील बारे, श्री मंगेश घाणेकर, श्री संदीप घाणेकर, कुमार विनायक शिंदकडे आणि मिलिंद बारे सर्वांचं. चला आपण पाहतोय मैदानाकडे आणि सामना एक काटेकी टक्कर असा मुकला आपण पाहतोय तो म्हणजेच आईलन भडवले वर्सेस बिलजोत दमामे. कृपया दमामे संघाचे अतिरिक्त खेळाडू व्यासपीठाकडे पाठवायचे, तसेच आईलन भडावे संघाचे अतिरिक्त खेळाडू. खूप खूप धन्यवाद. शशी उर्फ शक्ती सामना सुरू झालाय. पहिला चेंडू पडला आणि पहिल्या चेंडूवरती सन्मान दिलाय तो म्हणजेच राजू याने. क्या बात आहे. एक सुंदर खाडीपट्ट्यातला खेळाडू राजू. पुन्हा तोच ऑर्कर यांचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता तो म्हणजेच इशू. पाहतोय दोन चेंडू सुंदर चेंडू डिलिव्हरी केले ते म्हणजेच विनू याने. पाटलवाडी संघाला कृपया विनंती करतोय आपण सन्मान चिन्ह घेण्यासाठी यायचं आहे आणि मी यशवंत बारे साहेबांना विनंती करतो की आपण पाटलवाडी संघाला कृपया सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. खूप खूप अभिनंदन, आभार यंगस्टर पाटलवाडी संघाचे. चला सामना पाहतोय आपण दमामे आणि भडवली संघामध्ये. पाहूया ऑफ साईडला ट्रॉफीच्या इकडे चेंडू आलाय, पाहतोय आणि पंचांचा इशारा येतोय चौकार. काय सुंदर असा कव्हर ड्राईव्ह मारला होता, गगनाला भिडला होता. एकंदरीत वाटला होता हा सीमारेषा पार षटकार येईल, परंतु नाही. कारण का दुपारचं सत्र चालू असताना मैदान खूप धीम्या गतीने चालतं आणि त्याच्यामुळेच या चेंडूला काही लई प्राप्त झाली नाही आणि म्हणूनच एक चौकार मिळाला येतो म्हणजे भडवले संघाला. आणि आता मात्र शतरंगामध्ये काहीसा बदल पाहायला मिळतोय. पाहूया विनूच्या ह्या चेंडूवरती एक चौकार तो मिळाला आहे. आता पाहूया पुढील चेंडू कशा पद्धतीने हाताळेल आणि पुन्हा एकदा त्याच दिशेला चेंडू टोलावलाय. हो काहीसा फंबल पाहायला मिळतोय आणि या फंबलच्या माध्यमातून 2 धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे भडवली संघाची. अद्याप तरी काहीशी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळत नाहीये जी भडवले संघाकडे आहे आणि तशीच बॅटिंग आपल्याला दमावे संघाकडे सुद्धा पाहायला मिळते. पुन्हा एकदा तोच चेंडू स्टेट डाय खेळलाय आणि पुन्हा एकदा 2 धाव संख्या यशस्वीरित्या पार करतात ते म्हणजे राजू आणि संदीप. एकंदरीत धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे 13 धावसंख्या. पुन्हा पहिलं षटक संपुष्टात येतंय आणि धावसंख्या होते ते म्हणजेच 13 धावसंख्या. आता मात्र पॉवर प्लेचं मैदान खुलं झालेलं आहे आणि पाहूया आता येणारे 12 चेंडू असतील कशा पद्धतीने भडवले संघ किती धावसंख्या खेचणार आहे आपण नक्कीच पाहूया. कारण का पुढील तब्बल जो संघ आहे तो सुद्धा दमामे संघ. कारण का आपल्याला गोलंदाजीवरती येते तो म्हणजे राज. पाहूया आपल्या गोलंदाजीवर कशा पद्धतीने राज करील का भडवले संघ त्याच्यावरती आक्रमण करेल. आणि हा इथं काहीस राजचं लेंथ आणि बिघाड घडलेला आहे आणि एक सुंदर चेंडू टोलावला लेग साईडला. पंच इशारा करतायत वन्स बाउन्स चौकार. आणि त्याच पद्धतीने आमचे मित्रबंधू आणि आत्ताच
धन्यवाद धन्यवाद. मी कृपया नवजीवन उत्कर्ष मंडळाचे सर्व पदाधिकारी यांना विनंती करतो, कृपया सीमारेषेवरती आपण राहायचं आहे. जे बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जात आहेत ते कृपया लवकरात लवकर मैदानामध्ये दाखल करायचे, कारण का आपल्याला देखील वेळेत ही स्पर्धा यशस्वीरित्या पार करायची आहे. आणि तसेच आता ज्यांचं आगमन झाले ते म्हणजेच आमचे मित्रबंधू आणि आत्ताच ज्यांचं खरोखरच लग्नामध्ये बंधन झालं ते म्हणजेच आमचे जे श्री पहिले कुमार होते आता श्री उमेश करंजकर यांचं आगमन झाले. तर मी कृपया मंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत करतोय. चला पॉवरफुल चेंडू राजचा पुन्हा एकदा पायावरती टाकलेला चेंडू राजने खडे उत्तर दिलंय. चेंडू गेला सीमारेषा बाहेर. पंचांचा इशारा पाहतो आपण. यंगस्टर पाटीलवाडी फलसू कृपया आपला सन्मान चिन्ह घेण्यासाठी आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. यंगस्टर पाटीलवाडी फलसू सन्मान्य श्री रुपेश दादा पाटील. सन्मान्य मी यशवंतीजी बाळासाहेबांना विनंती करतोय आपण कृपया यंगस्टर पाटीलवाडी सन्मानित करायचं आहे. आणि पंचांचा इशारा येतोय 6 धावा. क्या बात आहे. आता मात्र राजू काय ऐकत नाहीये. राज काय करेल आपण पाहतोय. चेंडूवर तिचा सिक्स आलेला आहे. पुन्हा एकदा फुलका चेंडू काहीसा समतल बॅट मध्ये राहिला नाहीये. आउट झाला आणि चेंडू मात्र फुलका चालला होता, परंतु बॅटला काही कनेक्शन बरोबर झालं नाही आणि यष्टीरक्षकच्या हातामध्ये चेंडू उसवला आणि राजू एक घनागती बॅट्समन तंबूत घेतला तो म्हणजे राजने. खरोखर 2 मोठे फटके आले होते. त्या फटक्याच्या नंतर उत्तर दिलं तो म्हणजे राजने. तसेच यानंतर होणारा सामना असेल तो म्हणजे साईनाथ देगाव चला फलंदाजीसाठी आले तो म्हणजे मनीष. पाहूया राजने तर सुंदर असा खेळाडू आपल्या तंबूत परतवलाय आणि पुन्हा एकदा एक पायावरती चेंडू टाकला होता, परंतु लेग बायच्या मार्फत 2 धाव संख्या मिळते म्हणजेच मनीष याला. खरोखर दोन्ही असे तब्बल दमदार संघ आपण पाहतो ते म्हणजेच आई लेवून भडवले वर्सेस भीमज्योत क्रिकेट संघ दमामे. एका साईडला आहे समीर तर एका साईडला होता राजू मात्र आणि हा इथेच उत्तुंग गगनाला भिडलेला होता चेंडू आणि काहीशा हातामध्ये शक्तीच्या हातामध्ये शक्ती काही राहिली नाही. मला वाटतं गॉगल घातल्यामुळे शक्ती थोडी अपुरी पडली आणि धावसंख्या मिळते म्हणजे 1 धावसंख्या. चला पाहूया पुढील चेंडू राजचा. खरोखर मोठे फटके खाऊन सुद्धा सुंदर चेंडू टाकले होते आणि पुन्हा एकदा त्याच दिशेला चेंडू मारला आणि ह्या चेंडूवरती सुद्धा 2 धावसंख्या मिळाली. एकंदरीत धावसंख्या 28 धावसंख्या आपण स्कोरबोर्ड वरती पाहतोय. आता येणारे अवघे शिल्लक चेंडू 6 चेंडू शिल्लक असतील आणि ह्या 6 चेंडू वरती किती फटके पाहायला मिळतील बडवले संघाचे. कारण का तब्बल जवळ जर ह्या संघामध्ये तसेच आजच्या या स्पर्धेसाठी नवजीवन उत्कर्ष मंडळ देगाव कातलवाडी या नवजीवन चषकासाठी
आमचे सन्माननीय मित्रबंधू आणि आमचे वेळोवेळी आम्हाला सहकार्य करणारे सन्माननीय रुपेशदादा पाटील साहेब यांच्याकडून 500 रुपयाच्या पारितोषिक देणगी मिळाले, तर मी त्यांचं मंडळाच्या वतीनं खूप खूप आभार स्वागत करतोय, अभिनंदन करतोय. आणि आता गोलंदाजीवर आलाय तो म्हणजेच समीर सावंत उर्फ सम्या, ज्याने रत्नागिरी नव्हे, ज्याने महाड नव्हे, ज्याने पुणे नव्हे, ज्याने स्वतःचं गाव नव्हे, तर ज्याने महाराष्ट्राचे सर्व होत करून नवनवीन खेळाडूकडे आपलं नाव आणि खरोखरच ज्याची ISPL कडे भरती करण्याकडे फॉर्म भरला होता तो म्हणजे समीर सावंत. तो आपण पाहतोय तो म्हणजेच गोलंदाजी मार्कवर. खरोखर या पट्ट्याने खरोखर आपले मूर्ती लहान पण कीर्ती महान अशी कार्यशैली त्याची समीर सावंतची. तो आता आपला पाहायला मिळतोय सप्रा मैदानावरती. क्या होते अद्याप तरी काहीशी रणनीती जखडून ठेवतोय समीर, आणि पुन्हा एकदा तो चेंडू 30 लेट आणि 5चा इशारा येतोय. आउट. क्या बात आहे, क्या डिलिव्हरी केली. खरोखर जी राजूने जी फलंदाजी सुरुवात केली होती ना, त्याच्यानंतर जो काही वातावरण शांत पद्धतीने हाताळलं गेलं ना, खरोखर ती जर वादळी खेळी सुरू राहिली असती तर आतापर्यंत जी धावसंख्या आपल्याला 30 धावसंख्या पाहतोय, तर एकंदरीत धावसंख्या मला वाटतं अर्धशतकाकडे झळकावलेलं असतं जर राजू स्ट्राईक वरती असता. आणि आता फलंदाजीसाठी येतोय तो म्हणजे राकेश. व्यासपीठाकडे यायचंय. पुढील चेंडू सुंदर टाकलेला चेंडू ऑफ साईडला झलकावून दिला होता. त्या चेंडूवरती 2 धाव संख्या तर भेटली आहे, 3रा धावाचा प्रयत्न आहे परंतु नाही. एक सुंदर थ्रो आपल्याला पाहायला मिळाला आणि हा 3रा रनासाठी रनआउट झालाय तो म्हणजे राकेश. राकेश आला तसाच माघारी परत गेला. यानंतर होणारा सामना असेल तो म्हणजे साईनाथ क्रिकेट संघ देगाव आणि पप्पू स्मृती 11 तामोंड. दोन्ही संघांनी त्वरितच सज्ज राहायचंय. आणि मी क्या बात आहे, पुन्हा एकदा एक फुलटच चेंडू टाकला होता, लो फुलटच चेंडू होता. ह्याच्यावरती सुद्धा एक धावसंख्या घेतली ना, सॉरी आउट झालेला आहे. आणि एकंदरीत 3 षटक संपुष्टात आलेले आहेत आणि मला वाटतं एक सन्मानजनक स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. भडवले संघाकडून 31 धावसंख्या, 32 धावांचं लक्ष असेल ते म्हणजे भीमज्योत क्रिकेट संघ दमामे. यानंतर साईनाथ क्रिकेट संघाचे सर्व खेळाडूंना विनंती करतो व्यासपीठाकडे यायचं. साईनाथ क्रिकेट संघाचे सर्व खेळाडू तसेच कल्पेशजी मोरे साहेब आपणास विनंती. धन्यवाद साहेब. तसेच अजिंक्यतारा पंचक्रोशी क्रिकेट मंडळाचे यजमान खजिनदार आणि आमचे मित्रबंधू सन्माननीय श्री विकास जाधव साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. मी मंडळाच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. वेळोवेळी आमच्या मंडळात त्यांचं सहकार्य असतं. सन्माननीय विकासजी जाधव साहेब. चला वडवले संघ पटापट आपण
मैदान सजवून घ्यायचं आहे, कारण का यानंतर होणारा सामनात आपण पाहणार आहात तो पण सुद्धा साईनाथ संघ देगाव हॅलो वर्सेस पप्पू हॅलो. 11 तामोंड. हॅलो दोन्ही संघांच्या नमस्कार. नवजीवन उत्कर्ष मंडळ बेळगाव कातळवाडी आयोजित टेनिस क्रिकेट स्पर्धा, ही स्पर्धा पाहण्यासाठी आमच्या बेळगाव गावचे कातळवाडीतील शिवशक्ती सहकार मित्रमंडळ मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय सुरेशजी करंजकर या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्यांचा मी मंडळाच्या वतीनं यथोचित सन्मान करणार आहे. तर मी मंडळाचे मार्गदर्शक श्री शंकर राणेकर यांना विनंती करतो की त्यांनी सुरेशजी करंजकर यांचा सन्मान करायचा आहे. तसेच यानंतर होणारा सामना आहे तो म्हणजे साईनाथ देगाव वर्सेस पप्पू 11 तामोंड. या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती करतोय आपण कृपया व्यासपीठाकडे यायचं आहे आणि आपला नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे. त्या लवकरात लवकर यायचं आहे साईनाथ देगाव आणि पप्पू 11 तामोंड. त्याचप्रमाणे शिवशक्ती सहकार मित्रमंडळाचे सभासद सन्माननीय मधुकर घाणेकर हेही या ठिकाणी उपस्थित राहिलेत. तर त्यांचंही मी शंकर घाणेकर यांना विनंती करतो त्यांचाही यथोचित सन्मान करायचा आहे. हॅलो, चला सामना सुरू करायचा लवकरात लवकर. येणारे 18 चेंडू आणि 33 धावसंख्यांचा आव्हान आपल्याला ठेवलेला आहे तो म्हणजेच भीमज्योत क्रिकेट संघ दमामे. मित्रांनो, असेल नसेल तुझं कोणी तू पंखात बल ठेव, असेल नसेल तुझं कोणी तू पंखात बल ठेव, बदलतील हेही दिवस तुझे, तू फक्त स्वतःवर विश्वास ठेव, तू फक्त स्वतःवर विश्वास ठेव. मित्रांनो, लक्ष कितीही अवघड असलं तरी करणं खूप महत्वाचं असतं आणि तोच आपण सामना पाहतोय तो म्हणजेच दमामे वर्सेस बडवले आणि स्ट्राईकवर आहे तो म्हणजे समीर सावंत. पहिला चेंडू भिरकावून गेलं. मला वाटतं जर हा झेल झाला तर कुठेतरी बडवले संघाचा लकी चान्स सुरू झाला असं आपण म्हणायला काही हरकत नाही आहे. परंतु अशक्य असं काहीच नसतं, कारण का 8 नंबरवरती येणारा खेळाडू सुद्धा सामना जिंकू शकतो. जर तुमच्या पंखामध्ये बल असेल तर सगळ्या गोष्टी शक्य असतात. कुणाल करंजकर, उमेश करंजकर, सूरज गुलामडे, शुभम बारे, जयेश घाणेकर, स्वप्नील बारे, गौरव भोसले, आशिष बारे, सुशील बारे सर्वांनी व्यासपीठाकडे यायचं आहे. यानंतर मैदानात दाखल होते तो म्हणजे शशिकांत. तसेच सन्माननीय श्री श्रीकांत घाणेकर यांच्याकडून 5001 रुपया, तसेच सन्माननीय श्री जिल्हा परिषद सदस्य प्रभाकरजी गोलांबळे साहेब 3000 रुपये, सौ सलोनी सुभाष खळे यांच्याकडून 2000 रुपये, नवजीवन उत्कर्ष महिला मंडळ देगाव कातलवाडी 2000 रुपये, श्री समर्थ कृपा टूर्स अँड ट्रॅव्हलचे चालक मालक शिल्पकजी करंजकर 1111, श्री नरेश ठोंबरे 1111, श्री ओमकार घाणेकर 1001. चला, आणि आपण मैदानाकडे पाहतोय एक घणाघाती आपण
फलंदाज माघारी परतला स्वस्तामध्ये समीर सावंत आणि पुन्हा एकदा आणि चेंडू सुंदर चेंडूची सांगता केली होती परंतु मात्र शशिकांतने चेंडू स्ट्रेट डाईव्ह केला आणि सलामी दिली युट्यूब वाहिनीला ते म्हणजेच आमचे मित्रबंधू MTC युट्यूब वाहिनीचे मालक दर्शनजी म्हात्रे साहेब यांचं सुद्धा आपण खूप खूप मनपूर्वक स्वागत करतोय. मित्रांनो, आज ज्यांना इकडे यायला शक्य नाही आपण घर बसल्या या वाहिनीच्या मार्फत आपण या स्पर्धेचा आपण आनंद घेतोय त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. पाहूया पहिल्या चेंडूवरती विकेट आला होता. दुसरा चेंडू षटकार पुन्हा एकदा चेंडू झळकावून दिलाय आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार. पंचा इशारा करतात चौकार. क्या बात आहे. पहिला चेंडू सुंदर टाकला होता परंतु दुसऱ्या दोन्ही चेंडूवरती मोठे घणाघाती प्रहार झाले आणि धावसंख्या मला वाटतं एकंदरीत पोचली ती म्हणजे 10 धावसंख्या. क्या बात आहे. समीर तर स्वस्तामध्ये परतला होता परंतु शशिकांत साठी काही उत्तर मिळत नाहीये ते म्हणजे राजू याच्याकडून. पाहूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा एक लोअर फुटा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता त्यावरती सुद्धा एक 38 सर्कल मध्ये एक सुंदर प्लेसमेंट पाहायला मिळतंय. एक धावसंख्याने धावसंख्या पुढेच सरकते. 11 धावा. शक्ती खरोखर मैदानात जरी फलंदाज खेळत असले तरी आपल्या मनामध्ये भीती काढणारे ते म्हणजेच उत्साह ठेवणारे शक्ती. पुन्हा एकदा चेंडू टोलवला होता त्याच दिशेला टोलावलाय. पुन्हा एकदा इतकायत 2 धावा एकदम हाणाच्या चपळीने पळतात ते म्हणजे शशिकांत आणि शैलेश. अद्याप देखील पॉवर प्लेचं शतक सुरू आहे. 33 धावांचं लक्ष्य. पुन्हा राजू. पुन्हा एकदा राजू सुंदर चेंडू टाकला होता. काहीसा शैलेशला समजलं नाहीये आणि डॉट डिलिव्हरीची सांगता केली. पहिलं षटक संपुष्टात आले. पॉवर प्ले संपलेला आहे आणि स्कोर झालाय तो म्हणजे 13. 13. मित्रांनो, नशिबाचे दार कधीच आपोआप उघडत नाही ते. चला पाहूया संदीपचा पहिला चेंडू धीम्या गतीचा चेंडू टाकला होता. शशीला काही इथे समजलं नाहीये. शशीने मात्र तोच इरादा साधला होता की पुन्हा त्याच दिशेला आपण चेंडू मारायचा आणि इकडे शशी आणि इकडे शक्ती. दिलो की धडकन दुदुक करते ती म्हणजे शक्ती. ओ क्या बात आहे. सुंदर चेंडू केला होता आणि नशीब साथ लाभले ते म्हणजेच शशिकांत याला. आणि क्या बात आहे. 20 धावा. 33 धावांचं लक्ष आपण पाहतोय. दमामे संघासमोर पाहतोय. पुन्हा एकदा क्या बात आहे. पुन्हा एकदा 2 धावसंख्या चोरल्या आहेत शैलेश आणि शशिकांत यांनी. कारण का दुपारच्या सत्रामध्ये मोठे फटके आपल्याला पाहायला मिळत नाही कारण का या मैदानाची वैशिष्ट्य तसे आहेत. कारण का जो
हवेचा मारा असतो तो शांत झालेला असतो आणि त्याच्याच मुळे काहीतरी आपल्या खेळीमध्ये आणि इथेच एक फसवा चेंडू टाकला होता आणि काहीसा चेंडू शैलेश याला समजला नाही आणि सरळ 30 सर्कलमध्ये शतरक्षीच्या हातामध्ये विसरला चेंडू आणि शैलेश माघारी येतोय. तसेच आता जो नाणेफेकीचा कॉल पार पडला त्यामध्ये साईनाथ देगाव हा संघ नाणेफेकी जिंकलेला आहे आणि प्रथमतः चला पुढील फलंदाज लवकरात लवकर मैदानात दाखल करायचा आहे. सुधीर अच्छा चला पुढील चेंडू सुधीरला आणि क्या बात आहे, ब्रह्मास्त्र चेंडू वापरला. ऑर्कर लेनचा चेंडू सुधीरला काहीसा समजला नाही. सुधीर आला होता तसाच सुधीर पवळींकडे पळ गेला आणि येणारे चेंडू धाव संख्या असेल 6 चेंडू 11 धाव संख्या. क्या होते सामना कुठे गेला होता आणि कुठे आला पहा. 6 चेंडू 11 धावा. चला येणारे 6 चेंडू आणि 11 धावा. आपण पाहणार आता सन्माननीय एक दमदार नेतृत्व आणि सूत्रसंचालन प्रकाशजी गुरव साहेब यांचा. बॉलर नेम वैभव. पाहूया हा रणसंग्राम खूप मोठा आहे ते म्हणजे भीमज्योत दमामे वर्सेस I11 भडवळे यांच्यातली ही रोमांचकता. 6 बॉल 11 रनाची ही बढत. पाहूया आपल्या संघासाठी वैभव काय करतो, कारण वैभव मांगल्य तयार करायचं असेल तर कुछ तो करना पड़ेगा या अलग कुछ होना चाहिए. ये महत्वपूर्ण मैच I11 क्रिकेट संघ बडवळे संघाच्या खात्यामध्ये जमा होतंय का की याला संघर्ष होईल. भीमज्योत क्रिकेट संघ दमामे यांच्या माध्यमातून सुंदर या रणनीतीला हा वेगळा अभ्यास. नशिबाचे दार कधीच आपोआप उघडत नाहीत. साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्याला संघर्ष करावा लागेल. ही संघर्षाची प्रचिती आपल्याला पकडावं लागेल. खुशाल येऊ शत्रू हजारो छाताडाची करू ढाळ या वाघांची बात निराळी लाखांनाही उरण पुरू. हा विश्वास एकत्र जागवावा लागेल, कारण या संघर्षाला एक वेगळी ताकद एक वेगळं खेळ आपल्या खेळगोष्टीला पकडताच या मैदानावरचा हा रणसंग्राम नवजीवन उत्कर्ष मंडळ देगाव कातळवाडी चॅम्पियन चषक 2026च्या माध्यमातून या मैदानावरती बसलेल्या सर्व क्रिकेटवीरांचे या चौकाराच्या दिशेने बॉल नाही झाला. या चौकाराने वेगळं गणित रचलं आणि भीमज्योत क्रिकेट संघ या संघाला नवी उमदी ताकद चैत्र महिन्याचाही पाळवी नक्कीच आपल्या मनामध्ये एक वेगळी शक्ती तयार करून राहिली. आमचा शक्ती इकडे आक्रम होतोय, काहीशी धडकन वाढते, काहीसा आनंद साजरा करतोय. हा शक्ती जर्सी नंबर 29 टाळ्यांचा गडगडाट होतोय. काहीशे बॉल शिल्लक, काहीशे रन शिल्लक. कोणाकडे विजयाचा पारडा जड होणार की संघर्षाला एक मोठी पाळवी फुटेल. ही पाळवी चैत्र महिन्याची असेल, कारण हे दोन्ही संघ बलाढ्य आहेत. I11 क्रिकेट संघ बडवळे वर्सेस भीमज्योत क्रिकेट संघ यांच्यातली ही रोमांचकता या 2 बॉल मध्ये काहीसा गणित पाहायला मिळेल. महेश घाणेकर
महेश घाणेकर कुठे असतील कृपया व्यासपीठाकडे यायचं आहे. महेश घाणेकर. बॉलने लय घेतलं, बॉलने दिशा घेतली, ऑफ साईडला टाकलेला बॉल काहीसा गिरकी घेत पुन्हा पंचांच्या हात वरती होत आहेत. एक नामांकित पंच ज्यांचं नाव अगणित आहे असे विकासजी जाधव साहेब. एक सुंदर नेतृत्व, शांत स्वभावाचा हा कणखर बांधा, दमामे गावचा सुपुत्र, सुंदर अशी ही कामगिरी करत असताना काहीसा झेल सुटण्याच्या परिस्थितीमध्ये, परंतु पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचतोय आणि पुन्हा धडकन वाढली ती म्हणजे भीमज्योत क्रिकेट संघ. बॉल राहिलेले आहेत फक्त आणि फक्त 3 बॉल. 3 बॉल 6 रन. भीमज्योत क्रिकेट संघ या संघासाठी सन्माननीय प्रदीपजी खांबे साहेब यांची देखील धडकन वाढलेली आहे. काहीसा कानमंत्र होतोय, काहीशी चर्चा होते, काहीसा हा खेळ पाहण्यासाठी उत्तुंग भरारी घेण्याच्या पलीकडची ही छेप आपल्याला पाहायला मिळते. नवजीवन उत्कर्ष मंडळ देगाव कातळवाडी यांच्यातली ही रोमांचकता. चला फटाफट जायचं आहे. 3 बॉल 6 रन. 3 बॉल 6 रन. स्वप्नील स्ट्राईक वरती असेल. स्वप्नील पाहूया स्वप्नील काय करतो आपल्या टीमसाठी. स्वप्नीलचा इतिहास पण मोठा आहे. भीमज्योत क्रिकेट संघाच्या माध्यमातून अनेक वर्ष आपल्या संघाला खूप मोठी कामगिरी करून देण्यापलीकडचा खेळ पाहायला मिळतो स्वप्नीलच्या माध्यमातून. 3 बॉल 6 रन. वैभव सज्ज आहे आपल्या संघासाठी. वेळ कमी. ओके, स्टार्ट द मॅच वैभव. 3 बॉल 6 रन. नवज्योत भीमज्योत क्रिकेट संघ या संघासाठी एक महत्वपूर्ण मॅच म्हणावं लागेल. बॉलला गती मिळाली, बॉलने काहीसा झेल पकडण्याच्या पलीकडे हा आनंद उत्सव साजरा होईल. नक्की चौकाराच्या दिशेने बॉल नाही झाला. या चौकाराने गतिमान खेळीचा खेळ मिळाला. 2 बॉल 2 रन. आपल्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे. खूप सुंदर प्रयत्न म्हणावा लागेल ते म्हणजे I11 भडवळे क्रिकेट संघासाठी. आपला प्रयत्न असक्सेस झाला असता तरी पण प्रयत्न खूप चांगला होता. पूर्ण शरीर जमिनीला झुकावत आपल्या छातीवरती आदळत प्रयत्नशील राहिला हा खेळाडू. प्रयत्नाशी परमेश्वर. नक्कीच या गोष्टीचा अभ्यास करावा लागेल. काहीसा श्रीकांतला पुन्हा वेगवान गतीने बॉल पकडावा लागेल का की वैभव त्याला थांबवण्याचा प्रयत्न करेल आणि वैभवने काहीसा बॉल छोटासा शॉट करून विजयाच्या पलीकडे आनंद साजरा होतोय. तो म्हणजे भीमज्योत क्रिकेट संघ दमामे या संघाचा. धडकन वाढली होती